सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सासवड आणि जेजुरी परिसरातील विविध रस्त्यांची कामे यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल अधिकारी व अभियंत्यांचा सन्मान करण्यात आला. गोकुळ दहीहंडी उत्सव समिती आणि केपी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आभार परिषद आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमास पुणे जिल्हा दक्षिण भाजपचे अध्यक्ष शेखर वडणे, सासवड शहराध्यक्ष आनंद संजय जगताप तसेच जेजुरी तालुकाध्यक्ष सचिनजी पेशवे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी पत्रकारांशी संवाद साधत रस्ते विकासामुळे नागरिकांना होणाऱ्या सुविधांवर समाधान व्यक्त केले. पुणे जिल्ह्यासाठी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ यांनी विकासाची अनेक कामं आणलेली आहेत व त्यामधून कोट्यवधी रुपयांचे निधी माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात पुणे जिल्ह्यासाठी येत आहे. त्यामध्ये आवर्जून सांगू इच्छितो की पुरंदर येथे नवीन विमानतळाचे काम देखील सुरू होणार आहे व त्याच्या आधी सायक्लोथॉन सारखी आंतरराष्ट्रीय स्पर्धा देखील पार पडणार आहे. अशी कोणतीही स्पर्धा पार पडत असताना खेळाडू किंवा आणखीन इतर गोष्टींचा विचार केला जातो, परंतु देवाभाऊ यांनी मात्र विचार करत असताना पुरंदर तालुक्यामध्ये ना त्या निमित्ताने रस्त्याचे एक सुंदर जाळे निर्माण केले आहे व त्या रस्त्याचे जर आपण गुणवत्ता बघितली तर आपल्याला कळेल की हा रस्ता सायक्लोथॉनसाठी नव्हे तर एकूणच पुरंदर तालुक्याचे आणि पुणे जिल्ह्याच्या दळणवळणासाठी हा रस्ता वरदायी ठरणार आहे आणि यामधून पुरंदर, मुळशी, भोर, वेल्हे या तालुक्यांचा देखील विकास होणार आहे. तसेच वरदायी असणाऱ्या योजना महाराष्ट्र शासनातर्फे माननीय देवाभाऊ यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्ह्यात प्राप्त होत आहेत. याचे आम्ही स्वतः साक्षीदार आहोत व आम्हाला माननीय देवाभाऊ यांच्या नेतृत्वात काम करण्याचा अभिमान आहे. पुढे देखील जनतेसाठी तसेच महाराष्ट्र राज्य मुख्य पुणे जिल्ह्यात विकासासाठी कार्यरत राहू. यामध्ये खरे तर सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे यांचे देखील कौतुक करावे लागेल की त्यांनी या योजनेसाठी काटेकोरपणे अंमलबजावणी केलेली आहे. पुणे विभागाचे मुख्य अभियंता श्री राजेंद्र रहाणे साहेब, पुणे विभागाचे अधीक्षक अभियंता श्री बाविस्कर साहेब, पुणे दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीमती अनुराधा भंडारी मॅडम व पुणे उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता श्री ठाणगे साहेब यांचे कौतुक करावेसे वाटते.